सगळ्या तळाडे सरकारला सक्त ताकीद द्या की अजिबात होता कामा नये. येस करा आणि ग्रामपंचायतच्या शासकीय कामासाठी जर का बोलून कोण घेऊन जात ते कमाल आहे. आम्ही सर सगळ्यांना आज नाही पण हे होणार नाही याची पण दक्षता घ्या. आणि मुरमाच्या बाबतीमध्ये इतके सुंदर प्रोसिजर आहे की मुरमाच्या आम्ही सांगणार काय 4 गाड्या टाकून देऊ. पदरच्या पैशाने टाकल्या तरी गाड्या जातात ना पोलिस किंवा आपली महसूल विभाग कारवाई करते. ह्याच्यात काय स्पष्टता आहे आता हे सगळे करायचे कसं मग जर मुरमाच्या करता ते टेंडर रॉयल्टी ह्या सगळ्या फलाना ह्याच्यात जर आम्ही बघत बसलो तर तिथला चिखल शासन तर काय करणार नाही का. शेतीच्या कामामध्ये जर मुरुम कोणी घेऊन जात असेल तर त्याला सूट नाही. सर या रस्त्यांच्या प्रोग्राम मध्ये आपण सूट दिलेली आहे. हा पाणी रस्त्यांच्या प्रोग्राम झिरो रॉयल्टी पास घेणं ते ठीक आहे. ते तुम्ही पण ते प्रत्येकापर्यंत पोहोचवलं पाहिजे ना. साहेब यांनी काय म्हणते ते माहित आहे का, मुरुम न्यायला लागलं तर वाहनाची परमिशन आहे का म्हणते ती, महसूलची माणसं म्हणते ती. नाही शेतीच्या कामाकडचं का मुरुम घेऊन जात असेल एक आपण पण केलं पाहिजे की मुरुम घेऊन जात असताना आपण पूर्वकल्पना देऊन ते झिरो रॉयल्टी पास आपण घेतला पाहिजे. भरावा लागत नाही. ग्रामपंचायत रस्ता जे चालू आहे त्याची रॉयल्टी ते आपोआप तहसीलला जाते रॉयल्टी ग्रामपंचायतच्या कामातून. आणि ते बी रस्त्याला मुरुम टाकून देत नाहीत. आणि साहेब, टाकायला लागलं तर किंवा वाहनाची परमिशन आहे का म्हणते ती, सर्कल आमच्यातलं म्हणताय. मला अजून एक प्रश्न पडतोय आणि विषय असा आहे की आता 3 महिने झालं दादा पाऊस चालू आहे त्या लोकांना जी प्रलंबित रस्ता आहे तहसीलदार पण ते गावातल्या गावातच जर का होत हा असेल गावातल्या गावातच होत गावातल्या गावात होत असेल तर मग त्याला अडचण काय. तुम्ही परमिशन काढले का वाहनाची म्हणते ती. जर का गावातल्या गावात होत असेल एक आपण माहिती एक आपणही केलं पाहिजे की झिरो रॉयल्टी पास मध्ये आपण किमान त्याचा घेतला पाहिजे. मुरुम ट्रान्सपोर्ट करण्यामध्ये परत ज्या गटामधनं वाळू वाहतूक किंवा ते मुरुमची वाहतूक होते त्याच गटात जर त्याचा वापर असेल तर मग त्याला वेगळे उपलब्ध करून दिली सर पाहिजे. 29 ऑगस्टच्या दुसऱ्या गटात शासन काढत असेल गोष्ट वेगळी. सर 29 ऑगस्टच्या शासन निर्णयाने हे सगळं क्लिअर झाले. मोजणी फी माफ, पोलीस बंदोबस्ताची फी माफ आणि रॉयल्टी माफ. जर ग्रामपंचायतनं लेटर दिलं तर आम्ही मग ही कारवाई का होते मला सांगा. मग आपल्या तलाठी किंवा आपल्या सरकारला हा विषय माहिती नाहीये का, मग त्यांना तो शासन निर्णय माहिती नाहीये का, त्यांच्याकडे का हे जाणून बसून कारवाई करते जाणून बुजून त्रास ह्याचा अर्थ देते असा होतो. ती सर्कल आमच्यात कामठी विभागात आहे ती जाणून बुजून त्रास देते साहेब. साहेब त्या ठिकाणी सर्कलनी तशा सूचना खाली चालेल मग आता जे आपलं कोण सर्कल कोण आहे? नवीन रस्ता निर्माण केलेले आहे त्या रस्त्याला मुरुम टाकला तर त्या ठिकाणी कोण सर्कल कोण आहेत ते? सालेमठ म्हणून सर्कल आहे. सालेमठ म्हणून सर्कल नाही का? ग्रामपंचायतनं मुरुम टाकत असताना त्यानं कारवाई केली आमच्यावर. मी ताबडतोब ती कारवाई झाली. कोण सर्कल कोण आहेत ते? सालेमठ म्हणून सर्कल आहे. सालेमठ म्हणून सर्कल नाही का? ग्रामपंचायतनं मुरुम टाकत असताना त्यानं कारवाई केली आमच्यावर. मी ताबडतोब ती कारवाई झाली. सगळ्या तळाडे सरकारला सक्त ताकीद द्या की अजिबात होता कामा नये. येस